कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं माहेर जोगेश्वरीला आहे आणि आमची जी देवी आहे जोगेश्वरी देवी गुफा आहे तिथे. ती खूप प्राचीन काळापासून म्हणजे पांडवांनी पण तिथे भरपूर काम केलेलं आहे. कुठे गुफा आहे ते जोगेश्वरीला. तुम्ही बघितलं तेव्हा? हो अहो ना तेव्हा बघितलं नाही पण जाऊन आता बघून आलेली अरे म्हणजे देवी बघितली आहे ना? बघितले दरवर्षी ओटी जाऊन भरते मी. हो ओटी माहेरची भरता ओटी आहे म्हटलं. भरायलाच पाहिजे माहेरची. हा. आणि लग्नानंतर श्रेया कदम आहे आता. अच्छा नमस्कार. नमस्कार सर, मी स्नेहल सागर मुळी, सासरचं नाव. मी आहे कोल्हापूरची. मी आहे कोल्हापूरची. लग्न आहे कोल्हापूरचा. एक मिनिट तुम्ही का त्यांना लवंगी मिरची सतत असा लाल गोळा तिच्या डोक्यावर असतो, सतत राग असतो नाकावरती. बरं बोला. थोडं काय बोलायचं नाही. बघा सर किती बोलतात माझ्याशी. माझं माहेरचं नाव स्नेहल दत्तात्रय रणदिवे. मी कोल्हापूर जवळ छोटंसं गाव आहे गडिंग्लज. सर तुम्हाला माहिती पण होती, तुम्ही आला होता त्यावेळेला. मी खूप छोटी होते. बरं, तेव्हा मी आलो होतो. म्हणजे खूप छोटी असे नाही, कॉलेजला होते. म्हणजे छोटी मोठी होती. छोटी नव्हता, छोटी मोठी होती. आणि सासरचं नाव काय तुमचं? स्नेहल सागर मुळी. अच्छा. आणि आता टागोर नगर विक्रोळी. तर तुम्ही सगळ्या मैत्रिणी विक्रोळीच्या, हो, हो. म्हणजे बघा मी का विचारलं, माहेर कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सासर काहींचं वेगवेगळं आहे, पण कामानिमित्त तुम्ही एका ठिकाणी आला आणि तुमची मैत्री झाली. मग तुमची मैत्री कधी झाली? मैत्री आमची मुलं जेव्हा ज्युनियर सिनियर केजीला होती, मुलं? मुलं आमची तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. साधारण 10 वर्ष झाली आमच्या मैत्रीला. आम्ही 35 जणींचा आमचा ग्रुप आहे टोटल, विक्रोळीच्या हिरकणी म्हणून. पण मग तुमची मैत्री झाली ती मुलांमुळे झाली. हो मुलांमुळे. सगळी मुलं एकाच शाळेत आहेत? विकास हायस्कूल विकास शाळेत आहे. Very good. तुमच्यात अबोला झालाय का? खूप वेळ हो झाला. एक मिनिट तुम्ही सांगा तुमचा कोणाबरोबर झालाय? त्यांच्याशीच होतो सगळ्यांचा. ऐकूया ना आता, थांबा. आमचा सर मंगळागौरचा कार्यक्रम म्हणजे दरवेळेस आम्ही जॉईन होतो कुठे पण आणि होता. आणि मग चुकून मी मंगळागौर खेळताना चुकून तिचं लाटणं उचललं होतं ना, त्याच्यावरून होते आमची. म्हणजे गडबडी मध्ये होतं ना काहीतरी मग मला समजून घेऊ द्या. त्या मंगळागौरीच्या नाचामध्ये तुम्ही कुणी कुठलं लाटणं उचलायचं हे ठरवलेलं असेल? Yes, प्रत्येकीने आपापली जागा ठरवून ठेवलेली असते. बरोबर. म्हणजे माझं काय तर दोघींचं असेल तर लाटणं 2 किलोमीटरवर ठेवलेलं नसतं. म्हणजे एक इथे ठेवलंय त्याच्या बाजूला दुसरं ठेवलं. बरोबर आहे. मग तुम्ही त्या नाचता नाचता त्यांचं लाटणं उचललं. हा बरं. उचलल्यानंतर मग मी तिला देत होते तरी तिने घेतलं नाही रागाने की माझंच का उचललं. एक मिनिट, आता कोणी 5 जणींनी बोलायचं नाही. मला सांगा तुम्हाला तुमचं लाटणं त्यांनी उचललं म्हणून एवढा राग यायचा? बाजूला दुसरं लाटणं होतं ना? नाही, काय झालं ऍक्च्युली, आम्ही जी माझी एक दुसरी मैत्रीण आहे सोनाली, आम्ही दोघी फ्रंटला उभे आहोत आणि ही ह्या साईडला उभी आहे. म्हणजे हिचं लाटणं तिकडे राईटला आहे. हा राईट साईडला आणि तिने लांब ठेवलं तिकडे. त्यांनी आणि माझं लाटणं घेतलं. म्हणजे त्यांनी जाऊन उजवीकडचं लाटणं न घेता आता करत डावीकडे आहे ना, आणि तुमचं उचललं लाटणं. अच्छा. मग मी काय म्हटलं, मग ठीक आहे ना, मग ते बरोबर नाही वाटत ना प्रेक्षकांसमोर की तू मला देते म्हणून. तर मी म्हटलं तू घे, म्हणजे पण मी काय continue म्हणतो, कर. लाटण्यावर लाटणं मारताच ना शेवटी. ती माझी- देता देता माझं घेतलं तुझं. नाही, ती माझी पार्टनर नव्हती ना. त्या तिथपर्यंत गेल्या तर तुम्ही जायचं. ते बरोबर नसतं वाटलं ना. मग तुम्ही त्यांचं का नाही उचललं लाटणं? तिचं लांब होतं ना, तोपर्यंत ते बीट निघून गेलं. अरे देवा, बीट पण असतात Yes, ना. गाण्याच्या बीटवरती डान्स असतो प्रत्येक. मंगळागौर करतो ना आम्ही. मग लाटण्यामुळे तुमच्यात अबोला झाला. सर आबोला म्हणजे अक्षरशः तिने मला रडवलं त्या दिवशी इतकं. तू माझंच का घेतलंस? अरे गं, म्हणजे हिचं घेतलं असतं तर खूप झालं. नाही, actually आम्ही घेतलं. पूर्ण महिनाभर एवढी प्रॅक्टिस करतो आणि आम्ही म्हणजे सांगतो की कुठे आपले वस्तू ठेवायचे, म्हणजे काय property करायचं घेऊनच आम्ही proper. practice करतो. आणि कसं समोरचा व्यक्ती म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघतो ना, आपले नंबर्स वगैरे काढले केवढे आणि त्या जातात. इतर मैत्रिणी मला competition असते. आठवतं हा, केवढ्या हसल्या competition असतील असते. हे नुसती अज्जेची काही करते. नाही, एवढं काही ते नव्हतं फक्त झालं. आम्हाला माहित होतं काय नक्की झालंय तिकडे. हा? आम्हाला फक्त माहित होतं तिथे नक्की काय झालंय. अरे गोंधळ. नाही त्या हे बघा इतर सुद्धा ग्रुप होते ना, होते. त्यांना तर कळलंच ना. त्यांनाच समजलं, प्रेक्षकांना नाही. प्रेक्षकांना हे समजलं मिस्टर ते इंडिया झालं. लाटणं म्हणून. बरं मला एक सांगा, मग कधी बोलायला लागलात तुम्ही? नाही, 2-3 महिने गेल्याच्या नंतर मग झाला आमचा कॉन्टॅक्ट सर वगैरे मला झाला. बघायची आणि लावून जायची अशी. काय वेदना, वेदना, मैत्रीण. मग मी पण मग बोलायचं बंद केलं. म्हटलं राहू दे. म्हणजे टागोर नगर मध्ये तुम्हाला बघितलं तर या कन्नमवार नगर मध्ये नाही, आमच्या स्कूलमध्ये मुलांना ज्या वेळेला आम्ही जातो घ्यायला
त्यावेळेला जरी सर मला बघितली आणि ती लांबून जायची अशी, मग ठीक आहे म्हटलं, तू बोलत नाही, तुम्ही मग एक मी पण लाटणं नाही फेकून बोलत. मारायचं ना तेव्हा घरातलं आडून, हे घे तुझं लाटणं म्हणून. बरं बरं, एक मिनिट, त्यांचं लाटण्यावरून झालं. अजून कोणाचा बोला झाला? अहो मी कशी, मी सांताक्रूजला राहते ना आता, लॉकडाऊन नंतर म्हणजे मिस्टरांचा जॉब सुटला, मग आम्ही आमच्याच घरी परत रिटर्न गेलो. आता तुम्ही कुठे राहता? आता मी सांताक्रूजला राहते. सांताक्रूजला, बरं. हा. मी तिथून प्रॅक्टिस करायला इकडे यायची. अरे बाप, ते रोज नाही जमायचं, मग एक दिवस अडकून यायची. मग ते स्वतःच्या लोक पर्स डान्स डेली वेगवेगळा बसवणार. विसरून जाणार की नाही? म्हणजे तुम्ही एक मिनिट, म्हणजे आज लाटण्याचा बसला तर उद्या तुम्ही लाटणं घेऊन आलात तर हे पोळपाटाचा बसवायचं. Step थोड्या change व्हायच्या, step थोड्या change तू व्हायच्या. फुगडी घालताना असं व्हायचं. तू फुगडी घालताना मध्ये आलीच ओरडायचा दोघी जणी. कोण ओरडायचं तुम्हाला? या दोघी ही कोरिओग्राफर आहे ना आमच्या डान्सची, ग्रुपची कोरिओग्राफर आहे आमच्या. आणि तुम्ही कोरिओग्राफरच लाटणं काय केलं? तुमच्या ग्रुपमध्ये 2 कविता आहेत का? हो. बरं, एक मिनिट, तुम्ही एक कविता म्हणा. म्हणा. छान 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 मनी माऊच बाळ कसं गोर गोर पिल्लू असं ते बाळ नाही. ते बघा काय आहे? थांबा एक मिनिट, बोला. असंच आहे ना, छानचं मनी माऊचं पिल्लू किती गोरं गोरं पाणी. पिल्लू आहे त्याच्यात? पिल्लू आहे. तुम्ही म्हणा. मी ऐकलं तर बाबा ते नाही म्हणते नाही, पण ते तुम्ही म्हणा ना, तुम्ही म्हणा. छान 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 मनी माऊचं पिल्लू किती गोरं आता हा परत एक वाद आहे, नक्की काय आहे? एक मिनिट, एक मिनिट, तुमचं नाव काय? कविता. आता ह्या कन्फर्म करतील. एकीकडे म्हणणं आहे की त्याच्यात पिल्लू असं आहे, मनी माऊचं पिल्लू किती, यांचं म्हणणं आहे मनी माऊचं बाळ किती छान छान छान. तुमचं काय म्हणणं आहे? मनी माऊचं बाळ. तुम्ही सांताक्रूजला राहायला गेल्यामुळे ह्यांनी बदला घेतला. नाही तसंच वाटतं. तसंच आहे गाणं. कौरव आणि लेणी मधली सांगते आता काय तर तुम्ही एक कविता म्हणा. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला कसा, कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला कसा, कशाने वाचले पाडे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, हे बरोबर आहे? हे मी नाही ऐकले. नाही तर कासव असेल. तुम्ही म्हणा कविता. सर कविता नाही म्हणा, गाणं म्हणेन ना. स्वतःची एक कविता कविता सर ही खूप छान कविता चार वेळा लिहितात. चार ओळी. एक 4 ओळी सांगते. हा, 4 ओळी सांगा. प्रश्न कोणाला विचारू नका, प्रश्न कोणाला विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. जीवन इतके सुंदर आहे की अनुभव तुम्हाला शिकवत जातील. आता तुमची राहिली ओरिजिनल. तुम्ही सगळ्यांच्या चुका काढल्या, आता तुमची एक ओरिजिनल. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाएगी, बाहर निकालो मर जाएगी, शाम को फ्राई करके मत खाओ. बरं, आज क्षमा मागायची आहे, तुम्ही कोणाची मागाल? मी आत्ताच माझे 2 महिन्यापूर्वी माझे वडील ऑफ झाले, त्यांच्याकडे एक मला माफी मागायची होती. त्यांच्याकडे मी माफी मागेन. तुम्ही? सर मी माझ्या आईची माफी मागेन. आईची माफी यासाठी मागेन सर, कारण लास्ट टाइमला ती माझ्याकडे आली, माझ्या सासूबाईंचं वर्षात होतं, मला बोलायला नाही त्याशी जास्त मिळालं. फक्त ती नेहमी मला म्हणत होती तेव्हा की सुप्रिया तू गावी आली आहेस तर. आता आई कुठे असतात? आई माझी देवाघरी गेली सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.